नमस्कार. आज आपण करत आहोत हेअर कट. तर यू कट करण्यासाठी मी 3 पार्टिशनमध्ये हेअर डिवाईड केले आहेत. आता तुम्ही बघू शकता मध्ये मी हेअर स्ट्रेट कट करून घेतला. नंतर आपण स्ट्रेट कट जो केला त्याचे आपण गार्डरलाईन घेऊन जरा पुढचे हेअर घेत आहोत. हेअर थिक असतील तर आपल्याला छोटे छोटे हेअरमध्ये पार्टिशन करून घ्यायचे आहे. आता बघू शकता जे मी गार्डरलाईन घेतले त्याच्यावरचे जे हेअर आहेत ते मी कैचीचे टोक माझ्या वरच्या साईडला ठेवून बोटांच्या आणि बोट आपली अशी खालच्या साईडला क्रॉसमध्ये ठेवून आपण हेअर कट करत आहोत. आपण गार्डलाईन घेऊन त्याच्यावरचे जे केस आहेत तेच आपल्याला कट करायचे आहेत. आपल्याला कोणत्याही हेअर कटमध्ये गार्डलाईन खूप महत्त्वाची असते. तुम्ही बघू शकता की जर आपण गार्डलाईन व्यवस्थित कट करून घेतली तर आपला हेअर कट कोणताही हेअर कट असो तो प्रॉपर देता येतो. आता आपण बघू शकता की मी एका साईडचे हेअर पूर्णपणे यू शेपमध्ये कापले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडला हेअर कट करत आहोत. तसंच आपण मिडल साईडला गार्डरलाईन घेऊन त्याच्यावरची जे हेअर राहतील तेच आपण कट करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण डाव्या साईडला कापताना माझे कैचीचे टोक वरच्या साईडला होते. आता उजव्या साईडला कापताना कैचीचं टोक खालच्या साईडला आहे. तसंच तुम्हाला पूर्ण हेअर कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण इथे पूर्णपणे हेअर कट गार्डरलाईनच्या हिशोबानेच आपण कट केला आहे. क्लाइंटला जास्त हेअर कट करायचा नव्हता, थोडेच हेअर कट करायचे होते, त्या हिशोबाने आपण त्यांना विचारूनच केले आहे. आता आपल्या दोन्ही साईडचे हेअर बरोबर आहेत की नाही ते बघण्यासाठी आपण अशा प्रकारे चेक करू शकतो. हे असे वरखाली असेल तर परत आपल्याला एकदा त्या पद्धतीने कट करावे लागतील. पण आपण इथं बघू शकता की पूर्ण परफेक्ट आला आहे. कर्ल्स हेअर असल्यामुळे थोडेसे वेवी आहेत. तुम्ही बघू शकता की हा आपला यू आहे. आपण जास्त डीप यू दिला नाही आहे, नॉर्मल यूमध्येच हा कट केला आहे. तर हा कट तुम्हाला आवडला का तर नक्की